मुंबई शहरासह उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, काळ्याकुट्ट ढगांमुळे सर्वत्र अंधार, पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली। महापुरानं बेहाल मराठवाड्याला पुन्हा पावसाचा तडाखा, लातूर, बीड, हिंगोलीला पावसानं झोडपलं। सोलापुरातही पावसाचा कहर, 141 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। संभाजीनगरात रात्रीपासून मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, गिरिजा, कान्हेरी नद्यांना पूर, फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यात पूरस्थिती। बीडमधील बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं, धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसानं नाशिकला झोडपलं, धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, आज आणि उद्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता, नागरिकांसह मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना। गुलामीतील गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य, पंकजा मुंडेंचा झी24 तासच्या मुलाखतीमध्ये थेट सवाल, एका समाजासाठी गॅझेट मान्य तर दुसऱ्या करता नकार चालणार का, विचारला सवाल। मुलगी राजकीय वारसा होऊ शकत ते का, फेक ट्रोलिंग करणाऱ्यांच्या प्रश्नाचा अनेक वेळा सामना करावा लागला। झी24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंची खंत। आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार, 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच रंगणार हाय व्होल्टेज लढत, कोण होणार आशियाचा किंग याची उत्सुकता। विजयी झाल्यास आशिया चषकाची ट्रॉफी भारत स्वीकारणार का, एसीसी अध्यक्ष मोहसिन नकवींबाबतच्या भूमिकेकडे नजरा।